कुंडमळ्यात पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग। नवीन पुलाचं लेआउट आणि मोजणी सुरुवात। अजित पवारांकडून कुंडमळा दुर्घटनास्थळी पाहणी। जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला घटनास्थळाचा आढावा। तर तळेगावमधील पवना रुग्णालयात जात दुर्घटनेतील जखमी कुटुंबियांची घेतली भेट। बच्चू कडूंच्या प्रकृतीत सुधारणा। पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला। 3 दिवसांनंतर बच्चू कडूंना रुग्णालयातून डिस्चार्ज। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी। 7 उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप। उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान। नागपूर खंडपीठात घेतली धाव। एमएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक। जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अटक करण्याची मागणी। 23 तारखेला मोर्चा काढणार। पिंपळा डाक बंगला ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील हत्या प्रकरणात सरपंच विष्णू कोकड्डेला अटक। खापरखेडा पोलिसांची रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना माहिती। अमरावतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं 2 युवक त्रस्त। वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी टेबल खुर्ची पेटवून दिली। सहाय्यक अभियंत्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। अंबाजोगाई तालुक्यातील गीता येथील एका उच्चशिक्षित मुलीचा हुंडाबळी। अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। शाळकरी विद्यार्थ्यांसह पीडित कुटुंबाचा सहभाग। कोडवडी कप येथे उड्डाणपूल व्हावा म्हणून बारामतीत नागरिकांचे 7 दिवस उपोषण। खासदार सुप्रिया सुळेंनी मंत्री नितीनजी गडकरींकडे पत्रव्यवहार केला। युगेंद्र पवारांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे। अहिल्यानगर कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाचा मोर्चा। बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव काकडे यांचं नेतृत्व। बुलढाण्यात चिखली नगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शहरातील अस्वच्छता तसंच दुर्गंधी विरोधात डफडे बजाव आंदोलन। नागपूरच्या भिलगाव रोडवरील अंकित फार्ममध्ये अपघात। या कंपनीत रिएक्शनचं काम सुरू असताना स्टीम सप्लाय थांबला। स्टीम सप्लायचं झाकण उघडल्याने एकाचा मृत्यू, 6 जण जखमी। जळगावच्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय मुलीची हत्या। पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू। नरबळीतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे एसटी बसला अपघात। विहिरीच्या कठड्यावरून जाऊन एसटी बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली। 31 पैकी 17 प्रवासी जखमी। नागपूरच्या पिपळा डाकबंगला येथील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या सरपंचाला अटक। खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। उधार घेतलेल्या पैशांवरून वाद झाला होता। कोल्हापुरात टेम्पोमध्ये ठेवलेली 1,90,00,000 रुपयांची रक्कम चोरणारी टोळी जेरबंद। ठाकरेंच्या युवा सेनेने तयार केलेला 59 किलोचा लाडू। शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात अंबाबाई आणि हा लाडू अर्पण करणार। जिजाऊ सृष्टीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, खासदार अशोक चव्हाण यांची ग्वाही। नांदेडमध्ये जिजाऊ स्मृती दिनानिमित्त अभिवादन। कोल्हापूर हद्दवाढी विरोधात शिरोली येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग। आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा। रायगड जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली। प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट। पूरजन्य परिस्थितीचा धोका नाही। 8 जूनला मृग नक्षत्र सुरू होऊनही धुळ्यात समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांची पिकं धोक्यात। लागवड केलेले कपाशी पीक जळू लागलं। 15 मे नंतर लावलेल्या कपाशी पिकावर संकट। रायगडमधील 400 वर्षापूर्वीचा नागोठणे वरवटणेला जोडणारा अंबा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद। बांधकाम विभागाकडून खबरदारी। गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न ऐरणीवर। धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या शेतकऱ्याने भाव न मिळाल्याने 14 बिघे फळभाजीवर ट्रॅक्टर फिरवला। फळभाजीला अवघे 2 रुपये किलोचा भाव। उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने हा निर्णय। वर्ध्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। पाऊस नसल्याने आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांचे अंकुर कोमेजून नुकसानीची भीती। शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरने पिकांना सिंचन। दमदार पावसाची प्रतीक्षा। चंद्रपुरात शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शिक्षण संचालकांच्या जीआरची होळी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगितीमुळे शैक्षणिक वातावरण बाधित। स्थगितीचा जीआर काढून अन्याय केल्याची भावना।
कल्याण ग्रामीणच्या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीत गटबाजी उफाळली। एक गट मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत तर दुसरा गट आयुक्तांच्या भेटीला। परभणी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांकडून पेरणी सुरूच। पूर्णा तालुक्यात बैलांच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी। काल दुपारपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची उघडीप, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ। 18 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत। गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा, शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाण्यांची लागवड सुरू। उमरगा तालुक्यातील येणेगूर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं। सुविधा उपलब्ध करून न दिल्याने ग्रामस्थ आक्रमक, पावसाळ्यात सुविधा देण्याची मागणी। सांगलीत बांधकाम कामगार विविध मागण्यांसाठी आक्रमक, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातच बांधकाम कामगारांचं ठिय्या आंदोलन। 40 किलोमीटरचा पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू। नांदेडमधील 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला, गुरुकुल पब्लिक स्कूल बंद। शाळा बंद झाल्याने यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना बंद, समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन। जळगावातील एरंडोलच्या रिंगण गावात 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या। आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचं एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन। पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे। संत मुक्ताईच्या पालखीत आमदार अर्जुन खोतकर भजनात दंग, हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत पायी चालले। उद्या दुपारी पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी धवलसिंग प्रतापसिंह मोहिते पाटलांचा बलराज अश्व, अश्वाचे विधी व पूजन करून देहूकडे प्रस्थान। मारवाडी जातीचा हा अश्व दररोज 10 किलो खुराक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 813 साकवांपैकी तब्बल 400हून अधिक साकव नादुरुस्त। नागरिकांनी या साकवांचा वापर करू नये, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचं आवाहन। परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, भिंतीचा मलबा घाटाच्या पायथ्याशी आल्याने पेढे गावातल्या पानकरवाडीत विहीर मलब्याने भरून गायब। घाटातील मलबा पाण्याबरोबर गावात, नागरिक भयभीत। ठाण्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर सुटका, बाईक रॅली काढत आरोपीची स्टंटबाजी। वागळे पोलिसांकडून तात्काळ 12 आरोपींना अटक, पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। पानपट्टीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्याने युवकाची हत्या, लातूर शहरातल्या माडा कॉलनी भागातील दुकानदार रहिवासी। केवळ 50 रुपयांच्या देवाणघेवाणीवरून जीव गमावला, इतर 3 जखमी तर 2 अटक। TV9 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर वाल्मिक कराडचा फोटो असलेला बॅनर हटवलं। बाप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर कराडच्या फोटोमुळे वाद झाला होता। नागपूर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, कोचीवरून दिल्लीला जाणारं विमान उतरवलं। विमानात बॉम्ब असल्याचा संशय। गडचिरोली सिरोंचा वनविभागातील तवंडाला ते अमडेली रस्ता खोदकाम प्रकरणी चौकशी सुरू। 1 वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित तर 4 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू। आणखी 1 अधिकारी निलंबनाच्या रडारवर।